नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई-नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली, की आपण सर्वात आधी या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही गेलात, तर तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळून जाईल. त्या लिंकवरून तुम्ही डायरेक्ट माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉइन व्हा. जे काही रेग्युलर अपडेट असतात छोट्या-मोठ्या, त्या आपण टेलिग्राम ग्रुपवरती जॉइन करत असतो. सोबतच सर्वांना विनंती आहे मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे जे काही डाऊट असतील मित्रांनो कमेंट करा. पण कमेंटच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण मला दिवसभरात भरपूर कमेंट्स येत असतात YouTubeवरती. तर आता मी काय करेल, फक्त जे सबस्क्रायबर आहेत त्यांचंच रिप्लाय देत जाईल. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्रायबर बनून जा चॅनलचे. त्याच्यामुळे काय होतं, की जे सबस्क्रायबर असतात त्यांचे कमेंट्स मला टॉपवरती दिसतात आणि मग मी त्यांचं उत्तर देऊ शकतो. तर ही प्रोसेस फॉलो करा आणि आता चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला मित्रांनो, ज्या प्रकारे आपण थंबनेलमध्ये हे पॉइंट्स मेन्शन केलेले आहेत, ते संपूर्ण एक-एक पॉइंट या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. जर तुम्ही जी-एम-सी नागपूर आणि धुळे ही दोन्ही एक्झाम दिली असेल किंवा जी-एम-सी धुळेची पण एक्झाम दिली असेल, तरी तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. म्हणून व्हिडिओ जराही स्किप न करता संपूर्ण बघा. आता एक-एक पॉइंट आपण कव्हर करू, की जी-एम-सी ग्रुप डीमध्ये कोणत्या पोस्ट असणार आहेत. ती एकदा मी तुम्हाला जाहिरात परत एकदा दाखवतो, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे काल प्रश्न होते. काल व्हिडिओ बनवलेला होता मी डिटेलमध्ये. पण विद्यार्थी काय करतात, व्हिडिओ न बघता सरसकट कमेंट करतात. तर एकदा मी तुम्हाला परत ग्रुप डीमध्ये कोणत्या पोस्ट आहेत ह्या संपूर्ण माहिती आता मी तुम्हाला समजावून सांगेल शॉर्टमध्ये. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की प्रमोशन होत असते का? याच्यावरती पण आपण भाष्य करूया. याच्यावरती मी तुम्हाला थोडीशी माहिती देईल. त्याच्यानंतर आचारसंहितेमुळे काय परिणाम होणार? आता बघा, जर निकाल आपण जो अपेक्षित दिनांक सांगितली आहे, त्या जर दिनांकमध्ये निकाल आला नाही, तर याच्यावरती आचारसंहितेचा काय परिणाम होईल, ती पण माहिती आपण कव्हर करू. सोबतच पोस्ट निवडता येणार का? इथे बघा, आता नंबर ऑफ पोस्ट आहे त्याच्यामध्ये ग्रुप डीमध्ये फक्त एकच पोस्ट नाही मित्रांनो, विविध पोस्ट आहेत. तर त्याच्याबद्दल काय प्रोसेस आहे ती पण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ जरा स्किप न करता संपूर्ण बघायचं आहे. आता चला आपण एक-एक पॉइंट कव्हर करूया. मित्रांनो, व्हिडिओला समोर जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक माहिती सांगू इच्छितो. जर तुम्ही आता आपल्याला माहिती आहे की ही जी-एम-सीबद्दल बोलतोय आपण, पण आता बी-एम-सीची पण जाहिरात निघाली आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा पोस्ट आहेत. जर तुम्ही बी-एम-सीची प्रिपरेशन करायची असेल तुम्हाला, तर टर्निंग पॉईंट्सचं हे ॲप आहे आणि याच्यावरती सध्या प्रचंड डिस्काउंट चालू आहे आणि खूप चांगला कोर्स आहे यांनी डिझाइन केलेला. तर याच्यामध्ये तुम्ही केलं तर तुम्हाला बी-एम-सी स्पेशल पण दिसेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये 10 फुल टेस्ट असतील, इंग्लिश, ग्रामर, त्याच्यानंतर बी-एम-सी रिलेटेड जे अधिनियम आहेत ते पण इथे कव्हर होतील. तुम्हाला पी-डी-एफ पण दाखवतो एक सॅम्पल मी. आता ही बघा, बँकिंग व सहकारची जरी असली पी-डी-एफ, तरी याच्यामध्ये सर्व कोर्स आहेत. तुम्हाला बँकिंग सहकारची जर तयारी कराल, तर हे पण कोर्स आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला ही पी-डी-एफ असणार आहे. ही सॅम्पल पी-डी-एफ आहे. अशा प्रकारे प्रश्न तुमचे कव्हर होतील. खूप चांगली नोट्स डिझाइन केली आहे. तुमचा अवश्य इथे फायदा होईल. जर बी-एम-सीचा फॉर्म भरला असेल, तर अवश्य ट्राय करा. तर चला आपण आता समोर जाऊया, आपल्या मेन पॉईंटवर येऊया. तर ही होती संपूर्ण जाहिरात मित्रांनो आणि या जाहिरातीनुसार आपली एक्झाम आता आटोपलेली आहे आणि तुम्हाला माहीत आहे की 4 तारखेला शेवटचा पेपर होता आणि याच्याबद्दल आता निकाल कधी येणार आहे, तर मी तुम्हाला परत एकदा याबद्दल माहिती देतो. कारण बरेचसे विद्यार्थी आत्ता पण कन्फ्यूज आहेत आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. आणि ही माहिती आपण टेलिग्राम ग्रुपवर आज परत टाकली होती, की काही विद्यार्थी आहेत आपल्या ग्रुपचे, त्यांनी परत कॉल केलेला आहे. तर जेव्हा ते कॉल करतात, मी तुम्हाला नंबर पण दिला टेलिग्रामवर, तुम्हाला नंबर पण मिळून जाईल. तर तिथे जेव्हा कॉल करता तुम्ही, तर तुम्हाला आता एक्सपेक्टेड डेट 25 तारीख अशी सांगण्यात येते, 25 सप्टेंबर. पण आपण गृहीत धरूया 25 ते 30 सप्टेंबर, म्हणजे शेवटचा आठवडा जुलै म्हणजे सप्टेंबरचा यापर्यंत, या दरम्यान एक्झाम आपली हे निकाल लागणार आहेत. याच्या आधी पण मी माहिती दिली होती. परत एकदा मी तुम्हाला सांगतो आणि ही संपूर्ण माहिती आपण टेलिग्राम ग्रुपवरती पण टाकली आहे. तर नेक्स्ट पॉईंट आहे आपला, की प्रमोशन होत असते का? तर बघा मित्रांनो, प्रमोशनबद्दल मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये आता तुम्ही बघा पोस्ट कोणत्या आहेत, आधी आपण संपूर्ण इथे बघा, ग्रेड पे कोणता आहे याचा, ही आहे संपूर्ण जाहिरात जी आहे, गट ड ची जाहिरात आहे. गट ड समक्ष जरी पदे असली, तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, आता मी डायरेक्टच सांगतो तुम्हाला, प्रमोशन होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. विद्यार्थ्यांचे 6-6, 7-7 वर्ष इथे प्रमोशन होत नाही. पण याच्यामध्ये दुसरी बाजू पण आहे. जरी तुमचं प्रमोशन होत नसलं, तरी आता बघा याची जी सॅलरी आहे, इथे आता मी तुम्हाला सॅलरी दाखवतो किती आहे, जर एकदा बघूया. तर याचं सॅलरी एक बेसिक असतं मित्रांनो. याचं बेसिकचा मला तो पेज दिसत नाही. समथिंग 15,000 काहीतरी 15,500 असा याचा पे असतो. पण तुमचं जरी प्रमोशन जरी नाही झालं 5 ते 7 वर्ष, तरी याच्यामध्ये काय असतं, तुमचा जो बेसिक असतो, तुमचा जो ग्रेड पे किंवा पे स्केल आपण ज्याला म्हणतो, तो वाढत जातो. फॉर एक्झाम्पल 15,500 आहे आता,
ठीक आहे. तर मग 1-1 वर्षानंतर असं याच्यामध्ये वाढत जाईल. मग 15,500 मग काही दिवसानंतर 15,600 असं जरी वाढत गेलं, तर तुमची सॅलरी जी आहे ती वाढत जाते. सॅलरीमध्ये इन्क्रिमेंट होत असते. भलेही तुमचं प्रमोशन इथे होणार नाही. प्रमोशन खूप कमी चान्सेस असतात. तुम्ही 5 वर्षानंतर एलिजिबल होणार आणि मग त्याच्यामध्ये आता ऑफिशियली जर गेलं, मग ती प्रोसेस लांबत गेली, तर याच्यामध्ये 10 वर्ष 7 ते 10 वर्षानंतर इथे विद्यार्थ्यांचे प्रमोशन होत असतात. पण तुमची गुड न्यूज ही आहे, की सॅलरीमध्ये इन्क्रिमेंट हे ठरलेलं असतं. तर हा एक पॉईंट कव्हर केला मित्रांनो. आणि परत एकदा विद्यार्थ्यांना तुम्ही ते कट ऑफबद्दल मी बोलणार नाही, कारण कट ऑफसाठी मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. माझ्या प्लेलिस्टमध्ये जा आणि जुना व्हिडिओ बघा. कालच मी अपलोड केला 1 दिवसाआधी. तर त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल वाईज म्हणजे कट ऑफ पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार नाही तर कट ऑफबद्दल. नेक्स्ट आहे आपला पॉईंट, आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. प्रमोशनबद्दल आपण बोलू. आचारसंहितेचा काय परिणाम होणार आणि पोस्ट निवडता येते का? तर आता मी तुम्हाला सांगतो बघा आचारसंहिता. तर बघा मित्रांनो, 24 तारखेला आता इथे 24 म्हणजेच उद्या परवा इथे मीटिंग आहे निवडणूक आपल्या महाराष्ट्रातील निवडणुका संबंधी. तर याच्यामध्ये मॅक्सिमम पकडून चला तुम्ही नेक्स्ट ऑक्टोबरमध्ये याची निवडणूक मध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. पण जर तुम्ही निकालासाठी लवकरात लवकर प्रयत्न केले, ज्या प्रकारे मी नंबर शेअर केले आहेत ग्रुपमध्ये, जर निकाल लवकरात लवकर लागला तर तुम्हाला नियुक्त्या पण अगदी फास्ट भेटू शकतील. आणि एकदा आचारसंहिता लागली, की मग जर तुमचा निकाल आलेला नसेल तर इथे इश्यू होऊ शकतो. पण जर आता 25 तारखेपर्यंत जर निकाल येऊन गेला किंवा 25 ते 30 दरम्यान जर निकालाला यायचा, तर आपल्याकडे परत 1 हप्ता 1 ते 7 ते 15 दिवस असतात. तर या 7 ते 15 दिवसात जर यांनी प्रोसेस सुरू केली, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस पण होऊ शकते. तर एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं किंवा एकदा निकाल लागला, तर तुमची आचारसंहिता का असेल तरी, बघा आचारसंहितेचा परिणाम म्हणजे आचारसंहिता जरी असली, एकदा आपली आपली एक्झाम निपटलेली आहे आणि असं काही नाही की आचारसंहितेमध्ये नियुक्त्या देता येत नाही, असा हा नियम काही नाही. पण याच्यावरती राज्य शासनाला काय करावं लागते, म्हणजे जे आपलं जिल्हा परिषद आहे किंवा जी निवड समिती आहे, त्यांना मग स्पेशल परमिशन घ्यावी लागेल, की आपण तशी पण ही मेडिकल इमर्जन्सीमध्ये प्रोसेस म्हणजे सगळे पोस्ट येतात. तर जर आपल्याला माहीत आहे की इव्हन तलाठीची एक्झाम झालेली होती, सार्वजनिक आरोग्य विभागाची पण एक्झाम झाली होती. त्याच्यामध्ये ग्रुप टीच्या पण पोस्ट होत्या, ग्रुप सीच्या होत्या. तर त्याची पण आपल्या निवडणूक जेव्हा लोकसभेची निवडणूक चालू होती, तर त्याच्यामध्ये आचारसंहितेमध्ये पण किंवा आचारसंहितेनंतर पण इथं तिथे त्यांनी आचारसंहितेत आपल्याला नियुक्त्या दिल्या होत्या. त्याच्यामुळे निश्चिंत राहा. आचारसंहिता जरी लागली, फक्त तुमचा एकदा निकाल लागला पाहिजे. कारण सगळ्यात मोठी प्रोसेस आहे, की एकदा निकाल लागला पाहिजे. निकाल लागला आणि जर इन केस तुमचं जर निकालामध्ये आचारसंहितेआधी जर प्रोसेस कंप्लीट नाही झाली, तर आचारसंहिता जरी चालू असली, तरी तुम्हाला इथे नियुक्त्या देता येतात. पण काय असतं, राज्य शासनाच्या कामामध्ये संपूर्ण प्रशासन हे बिझी असतं. म्हणजे निवडणूक जेव्हा चालू असते ना, तर संपूर्ण आपले जे डिपार्टमेंट असतात, ते त्या प्रोसेसमध्ये बिझी असतात. त्याच्यामुळे इथे डिले होण्याचे चान्सेस असतात. म्हणून सर्वांना विनंती आहे, जास्तीत जास्त प्रयत्न करा निकालासाठी. तुमचाच त्याच्यामध्ये फायदा आहे. बाकी माझा कुठलाही त्याच्यात फायदा नाही. नेक्स्ट आहे आपला पोस्ट निवडता येणार का? तर आता बघा, पोस्ट निवडण्याबद्दल काय आहे प्रोसेस सांगतो मी तुम्हाला. कोणत्या पोस्ट आहेत त्याच्या आधी संपूर्ण आपण बघूया. तर ह्या आहेत संपूर्ण पोस्ट. एकदा परत बघा, 680 पोस्ट आहेत. कॅटेगरी वाईज इथे ब्रेकआउट बघू शकता तुम्ही. कारण काही विद्यार्थी परत विचारतात. तर व्हिडिओ पॉज करून स्लोमध्ये तुम्ही इथे हे संपूर्ण माहिती बघू शकता. तर इथे संपूर्ण ब्रेकआउट दिलेला आहे. परत एकदा ब्रेकआउट बघा. फक्त आपल्याला बघायचं आहे की पोस्ट कोणत्या आहेत. त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यात खालच्या पेजवर घेऊन चालतो. तर इथे बघा मित्रांनो, या प्रकारे पोस्ट आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, त्याच्यानंतर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. बघा इथे परत एकदा मी सांगतो, की इथे तुमची ट्रान्सफर वगैरे कधीच होत नाही. जो हॉस्पिटल मिळालं किंवा जो आता नागपूरच्या जागा आहेत, नागपूर मिळालं तर नागपूरमध्येच असाल तुम्ही. इथे तुमची ट्रान्सफर वगैरे काही होत नाही. तुम्ही म्हणाल, की मी नागपूरला झाले आणि आता मला ट्रान्सफर द्या, मी नाशिकचा आहे. तर तसं कधीच होत नाही इथे. परमनंट इथेच तुम्हाला नागपूरमध्ये जॉब करावं लागेल. मग या टाईपच्या पोस्ट आहेत. म्हणजे लो लेव्हलच्या पोस्ट आहेत. चपराशी आहे, हमाल आहे, गँगमॅन आहे, प्राणी संग्रहालय परिचर, शवविच्छेदन कक्ष परिचर, फर्रास, संग्रहालय परिचर, चौकीदार. आणखी इतर पोस्ट आहेत. तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करा. संपूर्ण वाचायला गेलो मी तर इथं बघा 9 सेक्शनमध्ये डिव्हाईड केले आहेत. तर या पोस्ट आहेत. परत चतुर्थ श्रेणी कर्मचारी, क्लीनर, अंधारखोली परिचर, ॲनिमल परिचर, या प्रकारे पोस्ट आहेत. तर आपला सांगायचा मुद्दा हाच आहे, की तुम्हाला पोस्ट निवडता येणार का? तर बघा, जे मेरिटमध्ये कॅन्डिडेट असतील आणि जे टॉपर कॅन्डिडेट असतील, तर त्यांना एक संधी देण्यात येऊ शकते. तसं सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये ग्रुप डीची जेव्हा एक्झाम झाली, त्यांना संधी अशी कुठे देण्यात आली नव्हती. त्यांच्या पोस्टनुसार वेगवेगळ्या त्यांनी आधीच डिस्ट्रिब्यूट केलेल्या होत्या जागा. पण इथे तसं काही नाही, सरसकट त्यांनी सर्व ॲड केलं आहे. तर तुम्हाला एक संधी, जर तुम्ही टॉपर असाल, तर तुम्हाला एकदा प्रिफरन्स विचारण्यात येईल, की तुम्हाला कोणतं प्रिफरन्स पाहिजे, कोणती पोस्ट पाहिजे, या पोस्ट खाली आहेत. तुम्हाला एक रकाना दिला जाईल. अशा प्रकारे एक फॉर्म असेल, त्या फॉर्ममध्ये तुम्हाला असं एक टेबलमध्ये असे हे टिक करावं लागेल, की कोणती पोस्ट तुम्हाला प्रिफरन्स द्यायचा आहे.
तर तिथून तुम्ही मग प्रिफरन्स चूज करू शकता. सर्वांना त्याची संधी देण्यात येईल. पण जे शेवटचे विद्यार्थी असतील, आता जसं समजा 160 वाल्यांना जास्त चान्स असेल प्रिफरन्सचा, पण ते जर 140 वाला असेल त्याला, तर मग त्याला ज्या उरलेल्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी त्याला प्रिफरन्स नाईलाजास्तव त्यांना तो सिलेक्ट करावा लागेल, किंवा मग त्यांना डायरेक्टली म्हणतील की ही पोस्ट खाली आहे, तुम्हाला आता ही पोस्ट सिलेक्ट करावी लागेल. तर या प्रकारे मेरिटनुसार डिस्ट्रिब्युशन होत असते पोस्टचं. सांगण्याचा उद्देश एकच होता की मेरिटमध्ये असाल तर तुम्ही निश्चिंत राहा. आणि आपण निकालाबद्दल संपूर्ण बोललो होतो. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये निकाल येणार आहे. तर ही माहिती होती मित्रांनो. संपूर्ण आपण पॉईंट्स या व्हिडिओमध्ये कव्हर केले. तरी काही जर सुटलं असेल तर तुम्ही इथे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक यू व्हेरी मच.